एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं मध्यरात्री शास्त्री रोडवर आंदोलन. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचाही पाठिंबा. पुण्यात काल गुरुवारी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रात्री 1:13 रस्त्यावर बसून आंदोलन केलं. पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने व वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल रात्री रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. विद्यार्थी आंदोलकांना मध्यरात्री रस्त्यावरून पोलिसांनी हटवले. आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनाची परवानगी विद्यार्थ्यांना नव्हती. रात्री उशिरा विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्री 1:13 आंदोलन सुरू केलं. पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने व वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू केलं होतं. पुण्यातील शास्त्री रोडवर बसून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याचे सांगत या पदाची वयोमर्यादा 1 वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करत आहेत. या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही सरकार दखल घेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. पुण्यातील शास्त्री रोडवरती स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. विद्यार्थी आंदोलकांना मध्यरात्री रस्त्यावरून पोलिसांनी हटवले. आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनाची परवानगी विद्यार्थ्यांना नव्हती. या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडूंनी देखील याबाबत सरकारला इशारा दिला आहे. काल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आंदोलकांचे फोटो शेअर करत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की एमपीएससी पीएसआय वयवाढबाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून 80+ लोकप्रतिनिधींमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे शांतता मार्गाने गांधी मार्गाने विद्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा मी विद्यार्थ्यांसमवेत आंदोलनात सामील होऊन न्याय मिळेपर्यंत आंदोलन करेल. डीसीपी रावळेसोबत माझी चर्चा झाली असून पोलीस विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले असून विद्यार्थ्यांनी कायदा हाती न घेता शांतता मार्गाने आंदोलन करावे असंही बच्चू कडूंनी म्हटलं आहे. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धर्मपेट, नागपुर।